तर स्वागत आहे तुमचं लव्ह स्टोरी पार्ट 6 मध्ये आणि काय सीन झाला मी तुम्हाला ते पुढे सांगते. ओके. तर माझे पप्पा काय बोलायचे, "तुला शिकायचंय तेवढं शिक, तुला काय करायचंय ते कर, पण तू त्याला सोडून दे फक्त आणि चांगली लाईफ जग तू." तर मी ऐकायला कोणाचं तयार नव्हते आणि त्याला काही वाईट सवयी पण होत्या आणि त्यांच्यामुळं पण ते विरोध करायचे मला त्याच्यासोबत राहण्यासाठी. आणि अशी एक सुद्धा व्यक्ती नव्हती का जी मला बोलली नसन का तू त्याच्यासोबत राहू नको. माझे फ्रेंड झाले, माझे घरचे म्हणजे सगळेच मला विरोध करत होते त्यांच्यासोबत राहण्यासाठी आणि तरीसुद्धा मी कोणाचंच ऐकत नव्हते. आणि मला सांगितलं होतं सगळ्यांनी त्याला भेटायला जायचं नाही, काय नाही, विषय सोडून दे आणि तरीसुद्धा मी त्यांना भेटायला गेले आणि असेच आमचे भांडणं चालू होते. भेटत नाही, काय नाही, असं तसं. आणि माझ्या एका फ्रेंडचा फोन आला आणि तो माझ्याकडून चालूच राहिला आणि मी रडत होते. तर त्याला वाटलं हा तिला मारतोय का काय? तर त्याने माझ्या पप्पांना फोन केला आणि बोलले, "तुमच्या पोरीला तो मारतोय का काय? जरा जाऊन बघा तिथं." आणि मग माझ्या पप्पाचा फोन आला. मी एवढी घाबरले, माझे पार हातपाय थरथर कापायला लागले. बोलला, "आता काय करायचं?" पप्पाचा कॉल उचलला. पप्पा बोलले, "काय करतोय? तुला मारतोय का तो?" मी बोललो, "मारत वगैरे नाही." मीच आले होते त्याच्याकडं. ते बोलले, "थांब तिथंच, आलो 5 मिनिटामध्ये मी." तर मग मी कॉल वगैरे ठेवला. मी बोलला, "आता काय करायचं?" आणि त्यानंतर माझे सगळे फ्रेंड्स, माझे सगळे भाऊ आणि पप्पा पण येत होते आणि ते आले आणि डायरेक्ट त्यांना हाणायला लागले आणि त्याच्यानंतर पप्पा पण आले आणि पप्पा बोलले, "आता काय करायचंय तुला?" आणि माझे पप्पा बोलले त्यांना, "तू लग्नानंतर काय खाऊ घालणार आहे तिला? कसं सांभाळणार आहे?" तो बोलला, "तुमच्या पोरीला खुश ठेवण्याशी मतलब आहे ना, मी करतो बरोबर सगळं." आणि तिथं असं बोलणं झालं, कोणी कोणाला कॉल करायचा नाही, काय नाही. आणि आम्ही सगळेजण घरी गेलो. मी तरी पण रडत बसले होते. त्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले आणि त्यानंतर मी त्यांना फोन लावला आणि त्यांच्या फ्रेंडनी कॉल उचलला आणि माझ्या भावाला केला. बोलले, "तुझ्याच बहिणीने कॉल केला आहे." आणि माझ्या भावाने पुढे काय केलं मी तुम्हाला